नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मी आज चालली आहे शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी, कारण की आज आहे महाशिवरात्री। सो बघू शकता आपण एक्झॅक्ट लोकेशनवर पोहोचलो आहेत आणि इथे महाशिवरात्रीचं सेलिब्रेशन केलं जातं चांगल्या पद्धतीने। मी तुम्हाला दाखवतेच आहे आणि तिथे शंकराची पिंड देखील आहे। सो आपण आता आतमध्ये एंट्रन्स केल्यानंतर पहिला स्टार्टिंगला तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसते आणि मस्त छान छान अशा रांगोळ्या दिसतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रांगोळ्या आहेत ना, या सगळ्या मिठाच्या खड्याने रांगोळ्या काढलेल्या आहेत, रांगोळीने नाही। तर रांगोळ्या बघून तुमच्या झाल्याच असतील तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या साईडने देखील किती प्रसन्न असं वातावरण आहे आणि झाडं वगैरे, बसायला जागा वगैरे आहे। अजून तरी मी लाईनमध्येच उभी आहे, आतमध्ये पोचले नाही आहे। तर तोपर्यंत मी सांगते, या मंदिरामध्ये महाशिवरात्रीमध्ये दरवर्षीप्रमाणे उत्सव सेलिब्रेशन होत असतो। तर भली मोठी गर्दी आणि व्यवस्थित त्यांनी डेकोरेशन वगैरे स्वागतासाठी वगैरे केलेलं असतं। तर मंदिरामध्ये एंट्रन्स केल्यानंतर बघू शकताय की दूध आणि पाण्याचा अभिषेक होत होता पिंडीवरती आणि इकडे एक साईडला पूजा वगैरे केली होती आणि मागच्या बाजूला वॉलवरती बघू शकताय छान अशी शंकर पार्वती गणपतीची पेंटिंग केली होती। अप्रतिम मंदिर आहे, प्रसन्न असं मंदिर आहे आणि नंतर माझा भाव अभिषेक करत आहे, सो बघतच असाल तुम्ही। मग थोड्या वेळाने आस्ते आस्ते करून माझी मम्मी सोबत आली होती, मी होती आणि आम्ही अशी छान प्रकारे मस्त शंकराच्या पिंडीची पूजा करून घेतली। मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही मम्मी, मी, साईल वगैरे, निखिल आला होता आणि आम्ही सगळ्यांनी मस्त बाहेर छान छान फोटो काढले, व्हिडिओज वगैरे केल्या मी। सो मला ब्लॉग करायला एवढं गर्दीमध्ये देखील जमत नव्हतं, पण तरी मी कसं तरी केलं आहे। आणि बाहेरच्या साईडला बघू शकताय तुम्ही किती मोकळी अशी जागा होती आणि तिथेच आपल्याला तिथं प्रसाद आणि फराळ देखील मिळत होतं, साबुदाण्याची खिचडी, केळा अँड वेफर्स वगैरे। तर आम्ही तिथेच बसून ते फराळ केलं आहे। तर घरून येताना आम्ही फक्त चहा घेऊन आलो होतो आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेतलंय, आता निघालोत आम्ही घरी जायला। सो हा मी तुम्हाला जरा आजूबाजूचा परिसर दाखवते। ज्या मी रोडनी येते जाते तो रोड आहे रोहा कोलाड रोड। तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर आम्ही उपवासाचंच फराळ खात होतो। संध्याकाळी होते साबुदाणे वडे, दही, चटणी आणि दुपारी जेवणामध्ये होतं, दुपारचं मी शॉर्ट घेऊ नाही शकली, पण दुपारी पण जेवणामध्ये वरीचा भात होता, शेंगदाण्याची आमटी होती आणि दही वगैरेच होता, बटाट्याची भाजी होती, तो मी शॉर्ट नाही घेऊ शकले। तर आजचा महाशिवरात्रीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा आहे आमच्या घराच्या बाल्कनीचा संध्याकाळचा व्ह्यू।